आता शेवटी हे बा अजूनही तुमच्याकडे वेळ आहे बरं. वेळ गेलेली नाही अजून. ऑटो आपला थकला का नाही. मी म्हणतो ना 1500 रुपये द्या. जाऊ द्या आता कसं दिवाळीपर्यंत 1500 द्या ना तुम्ही. जास्त दिवस नका. 2च्या जागी 500 रुपये कमी. आता तोंड उलून राहिला काही गरज आता राहू दे ना बाबा. आता राहू दे म्हणलं. 1500 नाही मला फुकट नाही पाहिजे तू खोली आता. हो जाऊ दे बाबा आमची सुटका झाली. जाऊ दे आम्हाला आता घराकडे. असं नाही साहेब बाबा 1500 नाही तुम्ही 1000 म्हणले आणि 500 रुपये म्हणले तरी आमची पोरं इथं राहत नाही. कारण की कसं असते माणसाच्या स्वभावावर अवलंबून असते ते. 3000 रुपये भाडं दिलं असतं म्हणून. तुम्हाला मुंगाच्या शेंगा आणून दिल्या असत्या. तुम्हाला तुरीच्या शेंगा आणून दिल्या असत्या. अरे तुमचं बा भाडं द्यायनं म्हणलं बा कमी नसतं दिलं. 4 पैसे शिल्लकच आले असते तुम्हाला. पण तुम्हाला हा मोठी दुनिया भरायची. इतका पैसा आहे. लेकरं पुण्याला शिकून राहिले. तुम्हाला वाटते की लय आहे बा म्हणलं. तुम्ही या लहान लेकराला साप घेतला म्हणलं. तुम्हाला आज ना उद्या भोगून द्यायला लागेल म्हणलं. तुमचे पोरं काय घडतील तुम्ही. लहान लेकराला तुम्ही जर समजा शिकू शकत नाही. 4 पैसे कमी नाही घेऊ शकत. स्वतःचे लेकरं काय सुटणार आहे तुमचे. पान तुम्ही भोगा लागेल तुम्हाला. अरे जा ना. हो तुमचं काय ऐकून राहिलो मी. बसली ते 1,500-2,000 रुपये. आपल्याला वाटते चला बा माणुसकीच्या नात्याने तुम्हाला म्हणून राहा बा तुम्ही. तुम्ही जास्त डोक्यावर बसून राहिले. असा तो सायन पुण्याला आहे का नाही. तुम्हाला काय करायला लागते. मायपोर्ग 10 खेप जेईची परीक्षा देईन रिपीट मारण काही करा. पण एक दिवस तरी सक्सेस होईन ते. तुम्हाला काढून राहिलं. मग म्हणलं मुलगी बी आमची चांगली सॉफ्टवेअर इंजिनियर बनणार आहे. मुलगा बी बनणार आहे. हो तुम्ही काय काढले बे. निघा म्हणलं इथून. आता तर देतच नाही खोली. राहू द्या. सोडा ना. हो ते शांताराम घनघणी आहे तुमच्या जवळ म्हणून आम्ही बोलून नाही राहिलो. नाही त्या म्हणलं मी सांगतो ना चांगली खळाजंगी झाली असती इथं. चला म्हणलं सगळेजण बाया पुढे गेले आपल्या. चला जा बाकीची एसटीन जा. मी ऑटो घेऊन येतो सामान घेऊन. चला येतो म्हणलं. पाहून घ्या म्हणलं काही सामान आम्ही घेतलं असेल तुमच्या घरचं. पाहून घ्या म्हणलं काही वाटत असेल तर. काही नाही पाहिला जा आता जा. हो काय आहेत काय तुमच्याजवळ. काय आता पाठी लावून देतो घराला मी. खोली भाड्याने मिळणे आहे. उद्या जाते ते. मग तुमच्यापेक्षा 7 पट चांगले भाडेकरू भेटतात मला. जा आता येऊ शकता तुम्ही. चला आता वर्गण्या वगैरे सुरू झाल्या नाही का. आलं ना मंडळ आता. का गुरुजी गिरजी सगळे खादोळे साहेब सगळे कॉलनीतले धुरंधर कार्यकर्ते इकडे येऊन राहिले वाटते. चला अंदर घुसायला पुरते. हो नाही तर 100% आता कितीचा टपूर आहे काय सांगा. चला अंदर घुसा. इथे उभे होते ना आता मानमोळे साहेब दिसले तिथून आपल्याला. आपण दिसलो ते पळाले अंदर. द्या बरं आवाज द्यायले. घनश्याम भाऊ खादोळे साहेब द्या ना आवाज द्या द्यायले. या म्हणा बाहेर या म्हणा जरा 2 मिनिटं. अरे साहेब प्राध्यापक साहेब बाहेर या म्हणलं जरा. मानमोळे साहेब थोडंसं काम होतं म्हटलं बाहेर या बाहेर. अरे बापरे खोली भाड्याने मिळणे आहे का बडमू. कसं काय म्हणलं हे खादोळे साहेबाची तर कोणती खोली आहे तरी का मी. हो ना मी त्याची विचार करून राहिलो की बा आपल्या संकेतनं जगन खोली करेल आहे. मग हे आता कोणती खोली घ्यायची रिकामी काय सांगा बा. एखादी केली असं अजून. खालची गिलची. चला बा तेवढंच भाडं शिल्लक येते म्हणून. एक स्टोर रूम आहे त्याची. हो बहुतेक ते देते वाटते नाही का. दरवाजा गिरवाजा पाळला असं. जाऊ दे तेवढंच भाडं येते का. द्या म्हणा आवाज द्या म्हणा त्याला लवकर काय तर. द्या आवाज द्या. चला म्हणलं बाहेर या म्हणलं मानमोळे साहेब. या लवकर बाहेर या बाहेर. अरे मानमोळे साहेब आहे का म्हणलं घरात. या ना बाहेर जरा 2 मिनिटं बोला. जाय म्हणलं कॉलनीवाले आले सगळे. बाहेर या म्हणलं बाहेर. हो झोपले का बा. भाड्या पाहत आहे काय अड्डाची गरज आहे का इतकी. हो नाही आवाज द्यायला कोणा चाललं जायचं. पण ती तिथं 2-2 किंवा आवाज देऊन राहिला. पाय बरं ते कायसाठी आले तर म्हणजे खुलासा काढून ये की बा नेमकं वर्गणीसाठी आले का कायले आले. हो म्हणजे कॉलनीतले बरेच लोक दिसून राहिले मला 5-6 जण. हो काय आहे काय नाही जरासं. हो जर ते जर आपल्या कामाचं असेल तर मला आवाज देजो. नाही तर मग झोपले म्हणा बिमार आहेत म्हणा. बरोबर जर वर्गणीसाठी असेल तर मग नाही म्हणतो नाही का. झोपले म्हणतो तब्येत नाही म्हणतो बरोबर. जर कामाचं काही असेल तर मग आहेत म्हणतो बसलेल्या. बस झालं मग टीव्ही पाहून राहिलं बा. हारावर घेऊन घे. हो त्यानंतर मग घरात घे. हो ठीक आहे मग. हो जाय पाय काय आहे ते. मानमोळे साहेब आहे का घरी. घरी आहे का म्हणलं. काही नाही आपलं साहेब आहेत का म्हणलं घरी. थोडंसं कसं महत्वाचं बोलायचं होतं त्यासोबत. म्हणून कसं आपले 2-4 जण जे आपल्या कॉलनीतले लोक आहे हो मेन हो तर कसं आम्ही भेटायला आलो त्याले. म्हणजे कसं आहे थोडी चर्चा केली असती. हो का म्हणजे कशाबद्दल म्हणजे काय झालं काय म्हटलं काय झालं. माहिती नाही वाटते नाही चिमन हो ना. अरे काय सांगा आता किती कठीण काम आहे. अरे तुम्हाला माहितच नाही का ते आपली चोरी झाली ना कॉलनीतनी. चोरी हो ते म्हातार मारे नाहीत का साहेब. ते आता कुठं गेले वाटते बहुतेक 1-2 दिवस गावाले. रातोरात त्याचं ते सामान नेलं माहित नाही का तुम्हाला. हो 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 ते पडलं ना कानावर पडलं. हो माहित झालं ते माहित झालं. हो हो कायचीच गोष्ट ना. हो हो बरोबर आहे लक्षात आहे माहिती आहे मला ते. मग त्याच्यासाठी मीटिंग घ्यायचं ठरवलेलं आहे. हो कसं आहे आता सगळं म्हणजे आपण कॉलनीवाले सगळे आहो. अशा जर समजा चोऱ्या झाल्या तर आता कसं आहे लोक म्हणजे रिकामे आहेत. हो काही सांगताच येत नाही चोरी काही होईल म्हणून म्हणलं जरासं आपल्या कॉलनीवाल्याची मीटिंग घ्यायची ठरवलेलं आहे. म्हणून म्हणलं साहेबाशी बोलायचं होतं. आहेत का घरी. आता आम्हाला वाटलं वर्गणीसाठी झाले का. नाही नाही आहेत ना. हो टीव्ही बघत आहेत ते. हो आतमध्ये बसून होते. या ना आतमध्ये. हो या हॉलमध्ये या. चला मग आता चला हो गुरुजी चला चला चला. अरे काय आता 2 मिनिटाचं काम आहे. तिला काय सांगायचं काम होतं. चहा केला असताना. चहाचा विशेष नका काढू. फक्त मी काय म्हणतो गुरुजी हो आपलं हे कॉलनीच्या सुरक्षेचा काय मुद्दा आहे ते सांगा त्याले. म्हणजे मग सगळ्या मिळून आपल्याला कसं करता येते मग पुढचं नियोजन. असं हो सुरक्षेचं का. हो सांगा ना बा काय कसं म्हणतं काय म्हणतं म्हणलं सांगा. घनश्याम भाऊ काय विषय. आता कसं आहे विषय कसा आहे तर आता मानमोळे साहेब तुम्हाला आता खादोळे साहेबाला आम्ही कल्पना दिली त्या गोष्टीची की आता म्हातारमारे साहेबाच्या घरी चोरी झाली. 2 लाख रुपयाचा अहवाज लंपास केला चोरानं.
तर आता हे चोरीचं प्रमाण वाढून राहिलं तर आपल्याला आपल्या कॉलनीची सुरक्षा करणं आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी रात्रीचे आता समजा पोलीस लोक फिरते म्हणा, एक वेळ गाडी येऊन जाते, पण तेवढ्यानं होत नाही ना. कारण की आपल्याला सतर्क राहणं महत्त्वाचं आहे. हो, सण उत्सव सुरू होऊन राहिले. आता आहे पोळा झाला की गणपती. लोक आता कसे खेड्यापाड्याची शक्यतोवर शहरातनी कॉलनीनं राहते तर आणि आपापल्या गावी जातात मग समजा. आणि मग तेवढ्याचा चानस मारून बरोबर हे चोरं काय करते, आपले घरं फोडते. हो ना फोडते म्हणा, घरं आता फुटूनच राहिले. बरोबर, अजून पुढे काय मग? त्याच्यासाठी नियोजन ठरलं आम्ही, खाजोडे साहेबाच्या कानावर टाकलं. खाजोडे साहेब सांगा ना तुम्ही काय विषय, कसा काय सांगायचं ते. यायचं कसं म्हणणं आलं सगळ्याचं की बा रात्रीचं. हो, आता हे चोरं समजा साधारणतः याचा टाईम असते 12च्या पुढे आणि 12च्या नंतर तर 3:30च्या दरम्यान. हो, हे त्याचं पिरियड असते. तर या पिरियडमध्ये समजा आपण 11 वाजतापासून तर सकाळी 4-5 वाजेपर्यंत हो रात्रीचं 2-2 जणांच्या ड्युट्या लावायच्या, पूर्ण कॉलनीचं सुरक्षण करायचं. म्हणजे प्रत्येक गल्लीत आपले जे घर आहे, आपण जितके लोक आहोत एवढ्या घराची सर्व मिळून सुरक्षा करायची बा. म्हणजे कसं राहते, म्हणजे पुढचं हिंमत नाही करत ना, त्याला वाटते बा जागृत कॉलनी आहे. म्हणून म्हणलं सगळं दोघांची जर ड्युटी लावली, शिट्ट्या फुकल्या, आपल्या काड्या ठोकल्या, दरवाजे ठोकले, म्हणजे त्याला वाटते नाही गाड्या हाय बा कोणी ना कोणी या कॉलनीत काही चोरी करायला पुरत नाही. म्हणून म्हणलं बा असं पद्धतीनं दोघांची ड्युटी लावायचं विचारा बा. काय आता पहा ना तुम्ही, आता समजा हो काही हरकत नाही ना, काही हरकत नाही, चालते ना. मग तसंही करा, दोघा ड्युटी लावून द्या. पण ते आता मागच्याही वर्षी लावल्या होत्या आपण, पण मग तुम्ही काही येत नाही जाय. म्हणून म्हणलं बा कसं आहे, रेग्युलर या लागन. हो, रेग्युलर जे तुमची ड्युटीचा दिवस आहे त्या दिवशी तुम्हाला या लागन. नाही तर मग त्याच दिवशी गायब राहते कोणी. म्हणून म्हणलं बा एक जण येते एक जण येत नाही, असं चालणार नाही. आत्ताच सांगा मग काय करायचं काय नाही, तर फायनल डिसिजन घेता येते मग. मला तर वाटते आपण गेलो बी नाही गेलो समजा हो तरी आता हे तर फिरणारच आहे नाही का, आपल्या घराची ऑटोमॅटिक सुरक्षा होती. हो, तब्येतीचं कारण सांगून द्या, जाय तिकडे. हो, ते आहे म्हणा तुमचं बरोबर, पण कसं होते दिवसभर ड्युटी करा, दिवसभर ड्युटी केल्यानंतर मग रात्रीचं हे राऊंड मारा समजा कॉलनीतनी. हो, तर हे कसं माझ्या तब्येतीला नाही झेपत. हो, त्याच्यानं मी तर काही याच्यात येत नाही. हो, कारण की हे काही परवडत नाही मला. हो, माझ्या तब्येतीला कसं परिणाम, म्हणजे त्याचा परिणाम होते. सांगा आता, म्हणजे अरे परिणाम म्हणजे का हप्त्याचा फक्त एकच दिवस म्हणून राहिला आम्ही, का दररोज थोडी म्हणून राहिलो काही. 4 घंटे ड्युटी आहे ते, 12 ते 4 पर्यंत, याच्यापेक्षा काय नाही ना. तुमची गोष्ट बरोबर आहे सगळी, पण कसं आपल्याला कसं झालं, मानीचा त्रास आहे. हो, हे मान कसं पुरी म्हणजे अशी आपल्या मानीनं काम काढलेलं आहे. हो, त्याच्यानं रात्रीचं हिंडणं फिरणं जमतच नाही ना आपल्याला. हो, हेच तर कसं स्पॉन्डिलायसिस आहे, असं तसं लय बिमार आहे मागं. त्यामुळे मी काही समजा याच्यात काही येऊ शकत नाही. हो, रात्री अपरात्री फिरणं हे करणं फालतू, आली चक्कर पडला माणूस काय करता. हो, ते कसं याच्यात तर काही मी बसू शकत नाही बा. बरोबर आहे तुमचं, कसं आहे मला समजलं ना आता काय. तुम्हाला काय वाटते की बा आता वरचे भाडे करू आहेत. हो, ते आता मोठे आबाजी जे आहेत हो रातभर निरा चक्रच मारत राहते. हो, म्हणून तुमच्या घराचं ऑटोमॅटिक संरक्षण होऊन राहिलं. म्हणूनच तुम्ही बहुतेक मला वाटते बा याच्यात काही भाग घेत ना वाटते. नाही हो, ते काय नाही तर त्याने सोडली खोली, आजच गेलेत ना ते. मग काय तर 4:30-5 वाजता मग सोडली त्याने खोली. ते म्हणजे बा आता भाडं आपल्याला देणं होत नाही. मॅडम बा राहा तुम्ही, भाड्याचा काही विषय नाही आहे. तुम्हाला माहिती नाही का बडबू तुमचे ते तुमचा म्हणजे कोण मेवणा आहे ना ते संकेत काय बोलून राहिले, खोली सोडली का त्यानं, मला तर माहिती नाही बा. अरे काय निरा बेवकूफ आहेत ना, त्याला म्हणलं तुम्ही अरे खोली नका सोडू पाया लागाव का द्यायचे सांगा बा. शेवटी खोली सोडली, गेलेत ते. मग आपण काय करा. संकेतचे बाबा आले होते, ऑटो आणलं, सामान भरलं, चालले गेलेत ते. हो, आता मी म्हटलं बा काय फक्त एक शब्द म्हणलं, म्हटलं बा 12 दिवस झाले भाडं द्यायला लागत होतं. तेवढ्याच राग आला द्यायले. हो, जाऊ द्या म्हणे, आम्ही चाललो. मी म्हटलं बा जा बा, आता काय करा मग. हो, असं आहे ते. पाहिजे कोणी असलं भाडे करू एखादं सांगा म्हटलं, आता रिकामीच आहे. आता सासरी मला सांगायला लागत होतं संकेत कुठे गेलं म्हणून. आता हो, पाहा लागून घरी लावून फोन लावा लागेल, पाहा लागेल. बरोबर ठीक आहे, गेले समजा नाही असं हो ना. पण ते बुडेबा होते तर मग तुम्हाला संरक्षण चांगलं होत होतं. मग आता काय कसं करता म्हणलं, मग तुम्ही भाग घेत ना का याच्यात. मी घेऊ शकत नाही तब्येतीच्या कारणामुळे, नाही तर मग कसं आपल्याला काही अडचण होती. तेच म्हणलं मी काय सांगतो तुम्हाला, मानमोळे साहेबाचं मानीचं जमत नाही बा. तसंच माया बी झालं ना, माया कमरेचा प्रॉब्लेम आहे. म्हणून माया कसं कंबर मोडली असल्यामुळे मी बी काही समजा याच्यात भाग घेऊ शकत नाही. अरे बाबा, म्हणजे तुम्ही येत ना का मग काय मग कोण राहिलं मग, आम्हीच का 5-6 जण कोणता टेमा बिरवणार मग. हो, अशा थोडी जमणार आहे. मी येत नाही मग कंबर ते राहिलं. मग आम्हाला आमच्या इथं काय मोठमोठे इस्टेट आहे. हे तर भाडे करूच आहे चिमणराव, यायला तर काही गरज नाही, पण तरी येऊन राहिलं बा ते. राहिलं मग आता जाऊ द्या, मोडमाड करा मग, काही विषय नाही. आता का गुरुजी जाऊ द्या, मोडा म्हणलं मग घनश्याम भाऊ जाऊ द्या मग, आता काही जायचं कोणच नाही हिंडाचं. पण मग तब्येतीच्या पुढे काय करा सांगा बा तुम्ही. तुमच्या तर टनमन तब्येत आहे, तुम्ही फिरा, नाही तर मग राहू द्या. आता आमच्या तब्येती तुमचं समजा म्हणतं की बा असं करा तसं करा, मग एक तोडगा काढा ना काहीतरी, एखादा तोडगा पा गुरुजी का एखादा तोडगा सांगा मग काहीतरी. आता तुमचंही बरोबर आहे म्हणा, कारण की दिवसभर आपले कामं करून हे फिरणं काही आपलं शक्य नाही, असं तुमचं म्हणणं आहे. आणि आपल्या तब्येती समजा, मग याच्यावर एक तोडगा असा करू, एक आपण काय करू, एखादा गुरखा भाऊ म्हणा किंवा एखादा कोणी सुरक्षा गार्ड पूर्ण कॉलनीतनी त्याने रात्र फिरा लागेल समजा. ड्युटी नेमून देऊ त्याले, काय जे द्यायचे सगळे म्हणून पैसे त्याची महिनेवारी देत जाऊ. चालते मग. बापरे, पैसे मग तर झालं राजा, आपल्याला गरज नाही ना. CCTV आहे आपल्या घराले. अरे बापरे, म्हणजे मग काय समजा काय महिना काय द्यायला लागेल त्याला मग. पकडा ना समजा कोणी बी 400-500 रुपये जेव्हा कमी येत नाही आजकाल. हो, रात्रभर हिंडा लागते त्याला. पकडा ना समजा 400 नाही पकडत 12,000 रुपये महिना द्यायला लागेल आपल्याला. समजा आपण 7 जण, एक जण आपला आला नाही तर 8 जणांची समजा 1,500 रुपये महिना येईल बा सगळ्याले. हो, सांगा मग कसं करावं. 1,500 नाही का. हो, काय मानमुळे कसं करता म्हणलं, देता का काय करता. बरं हे बा, मी कसं खादोडे साहेबांना आम्ही थोडासा विचार करतो याच्यावर आणि तुम्हाला डिसिजन देऊन देतो. या मला खादोडे साहेब इकडे थोडं बोलू आपण. काय खादोडे साहेब, हे काय आणलं तुम्ही हे कॉलनीवाले, फालतू डोकं दुखून राहिले. काही गरजच होती ना हे. तुम्हाला काय वाटून राहिलं, काय करायला पुरते हे.
अरे काय मानमोळे साहेब, हसा येऊन राहिला मला. हा सांगा मला, माझ्या बंगल्याची सुरक्षा करायला काही गरज आहे का? हा चारी बाजूनं चौफेर असे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहे. आणि बाकीची काही अडचण. हा आणि दुसरी गोष्ट अलार्म व्यवस्था आहे, सगळं बिलकुल म्हणजे बाकायदा सुरक्षा आपल्या घराची आहे. हा आणि म्हणलं आपणच तर भर दिवसा दरोडे टाकणार आहे ना, आपल्याला काय सुरक्षेची गरज आहे? हा पण आता म्हणलं बा चला कॉलनीवाल्याचं काय मत आहे जरा काय काय लागते. तेच म्हणलं ना, तुमच्या घरी पायरीवर पाय ठेवलं तर लाईट लागते राजो. आणि आमचे बी आता आमचे काय कमजोर आहे का? आणि तेच म्हणलं, आणि पैसा घरी कोण ठेवूनच कोण राहिलं पैसा? सगळा बँकेनं पैसा आहे. हा सोनं नाणं लॉकरमध्ये आहे, कागदपत्र लॉकरमध्ये आहे. सुरक्षा करायची कोणाची? काय गरज काय आपल्याला? आणि हे यायला एवढी काय पडली म्हणलं. काय सांगा काय परिस्थिती आहे का याची? आता समजा दोघं चौघ जण आहेत, काहीच नाही ना, पगाराची वाटच ते यायले. हो किस्ता भरणे, घराची होम लोनची किस्ता आहे ते झालं आपलं. त्याला भेव म्हटलं या चोरायचं. काय सांगा आता, त्याला जा लागते पोयाले म्हणा, किंवा गणपती असलं गावाकडे. हा आपण कुठे चाललो? हा आपल्याला तिथंच राहा लागते का नाही? त्याचं ते बात बसन, आपल्याला काही आवश्यकता नाही आहे सुरक्षेची. आपल्या घराची सुरक्षा आपण स्वतः तयार करायला. मग मोठमोठे घाव पडलेले आहे मावरा, मी का मामूली माणूस आहे का? मग असे किती टाकू दे चोर टाकू, आपले दोस्त आहेत. मग काही गरज नाही आपल्याला. हो यायले म्हणा बा, तुम्हाला जे काय करायचं ते करा, आम्हाला तर काही आवश्यकता वाटत नाही म्हणा. हा जाय तिकडे. मी तेच म्हणून राहिलो. मग काय तर रात्रीचं फिरणं अपरात्री हे ते तब्येतीवर परिणाम. दुसरी गोष्ट, माणूस ठेवला तरी बी काय पुरवून राहिलं ते? हा 1000-1200 रुपये फुकट त्याला द्या, काही गरज? हा विनाकारण द्यायची? हा पोलीस स्टेशनला फोन लावू, आपल्या इथे जर अजून चोरी झाली तर आपण सांगू बा आमच्या इकडे जरासं कसं फेऱ्या वाढवा म्हणा जराशा. बिलकुल बिलकुल तसंच सांगू दे द्यायले, काही आवश्यकता नाही म्हणायची. हा काय एखादी चोरी झाली म्हणजे का आता नेहमीच होत असते का? झाली बाई आता इकडे येता येईल ते. चला जाऊ दे तिकडे, 5 बसन द्यायचं ते. आले का? मग काय निर्णय काय झाला म्हणलं खादोडे साहेब? हा मानमोडे साहेब काय झाला मग निर्णय? काय माणूस ठेवता का मग आपण फेऱ्या मारता? हा तर पहा कसं आहे, आता आपल्या कॉलनीतनी काल चोरी झाली समजा. हो आता आपण जर समजा फिरलो समजा, काही फायदा आहे का त्या गोष्टीचा? नाही. कारण की आता त्याला माहीत झालं की लोक सतर्क झाले. हो म्हणजे ते आता या कॉलनीतनी महिनाभर येऊ नाही पाहत नाही. हा म्हणजे काही अर्थ आहे का? हा दुसरी गोष्ट माणसाची, आता माणसाची तर खादोडे साहेब सांगतील तुम्हाला. हा माणूस ठेवणं म्हणजे काय सोपं आहे का? माणसाची काय अडचण आहे म्हणा. हा म्हणजे माणसाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे ठेवायला नाही पुरत का मग? नाही नाही, माणसाचा विषय कसा असते, माणूस ठेवायला काहीच हरकत नाही. त्यांना 12 नाही 15,000 रुपये महिना देऊ आपण सगळे मिळून. पैशाचं आपल्याला काही कोणत्या गोष्टीची कमी नाही. फक्त महत्त्वाचं कसं आहे, माणूस चांगला भेटला पाहिजे की नाही. नाही तर आपण आता रात्रभर त्याच्या भरोश्यावर आपले घरदार आहे. त्यांनाच हात मारावं लागायचा आणि सफा करून चाललं जा. काय करता बा? म्हणून म्हणलं कोणाला हे बा अशा गोष्टी सांगता येत नाही असं आहे ती. म्हणून म्हणलं माणूसही काही असं म्हणजे गॅरंटी काम नाही आहे की बा करणच म्हणून. आले 4-5 जण, त्या माणसाचं काय खरं आहे का? अरे बा मी काय करू एकटा? मी काय करणार होतो झाल्यावर? मग ते 4-5 जण होते, त्याच्यावर शस्त्र होती. काय करणार आहे? ते शिट्टे फुकाचं काम करून बस आपलं झालं. विनाकारण 15,000 फुकट दे नाही दिले. म्हणजे मग आता माणूसही नाही ठेवायचा आणि समजा आपल्याला रात्रीचं फिरायचंही नाही. काही अर्थच नाही ना, विनाकारण आहे ते. आता चोर येतही नाही इकडे, एक खेप चोरी झाली, आता महिना 2 महिने इकडे येणं नाही दिले. आता दुसऱ्या कॉलनीत एखाद्या ठिकाणी ते टाका टाकन, नाही तर मग पळेन तिकडे, सापडला तर मरण तिकडे जीवानं. आपल्याला काही घेणं नाही आता. मग आता नाही का, हो आपण तर भाडे करू सावं, आपल्या इथं काय आहे नाही का? पहा मग भाडं कसं कराच तुम्ही. माझी तर कोणतं काय आहे? राहिलं मग मलाच काय गरज आहे एवढी? जाऊ द्या मग, चला बंद मारा मग नाही का? चला चला गुरुजी चला म्हणलं, विषय मुळा कोणी काही फिरू नाही, सुरक्षेची काही गरज नाही. 5 बसा तिकडे नाही का, आपल्याच घरी काय? नाही तसं नाही, नाराजीचं कारण नाही, नाराज नको हो तुम्ही. मी पोलीस स्टेशनला फोन करतो, त्याला म्हणतो बा इकडे फेऱ्या वाढव जा. झालं आपलं कसं साहेब, आपल्याला ओळखीचे आहे तर काही विषय नाही. आणि आपल्या इकडे चोरी होणार नाही, मी गॅरंटी घेतो ना, काहीच विषय नाही. 2 फेऱ्या शिल्लक. तेच म्हणलं खादोडे साहेबच पटलं आपल्याला. हो आपली जबाबदारी आहे का आपल्या घराची सुरक्षा करणं, आपल्या याची हे करणं? ते पोलीस प्रशासन पाहिजे. आपण अर्ज देऊन टाकू कॉलनीवाल्याचा, आमची इथं अशा अशा चोऱ्या होऊन राहिल्या, पाहिजे बा सतर्क करा, फेऱ्या वाढवा. झालं मग काय, आपले पैसे काय गमावायचे? जाऊ द्या विषय मुळा, कोणी हिंडाचं नाही, फिरायचं नाही, काहीच नाही. आपापल्या घराची आपापली सुरक्षा करू शकते, काही गरज नाही कोणाची. या आता तुम्ही, आम्ही बी आता करतो आराम, तुम्ही जा. ठीक आहे मग, आता काही विषय नाही मग नाही का. आता फक्त एक दिवस आता गणपती आपल्याला बसवायचे आहे, तर मग त्या हिशोबानं थोडंसं एखादी मीटिंग घ्या लागेल म्हणलं. मग ते घेऊ ना मग नंतर. आता सध्या आता शिकाय गडबड आहे. हो नंतर पाहू द्या. आता हे विषय मोडमाळ करा. हो या आता. अरे निरा कोमेडी होते रे पोट्टे, काय सांगा तुम्हाला. मग माझे बा म्हटलं पोट्ट्याच्या चेहऱ्याकडे पाहणे वाटते, उली तोंड करीत. आता असे टवटव झाले ना, असं टायला बरं वाटू राहिलं की मस्त जमलं बा, सुटलो कुठून तरी. नाही मी आता म्हणलंच त्याला, मिळालं काहीच नाही. राणीनं आमचा विषय झाला, मिळालं तिथं हे टिकतच नाही. मग महिन्या 2 महिन्यात वापस येणंच आहे. मग आपल्या इच्छेशिवाय त्याला गमतच नाही ना. काय बा संकेत, तूच सांग. काय म्हणून आलो मी, हो नाही तर काय आलोस तुम्ही? हो माझ्या बापूच्या घरी शिकलो नसतं का? हो ते सगळं बरोबर आहे बाबू, संकेत जगन तुमचं चांगलं झालं, पण म्हणलं तिथं ट्युशन असते, सगळं असते. गावात काय आहे तुम्हाला सांगा, तुम्ही सांगा. म्हणून म्हणलं कसं आहे, तिथंच बरं होतं तुमचं. पण आता तुम्ही म्हणता नाही इलाज आहे, जाऊ द्या आता काय करता, जे आहे ते आहे. आता मग ते आहे, पण आता काय करा, पण आता नाही इलाज आहे ना. हो आता एक ट्युशन होती आमची, कारण की 2 वाजता शाळा सुटली की मग 1 घंटा होऊन जाते. मी आहे ना जगन, तुम्ही रोज रात्री येत जा. बा सगळे मुलं जे आहेत त्यांनी मी ट्युशन सुरूच करणार आहे. हो हे म्हणत होते की म्हणे राणी तू काहीतरी आता परीक्षा तर मी देऊनच राहिले समजा तलाठीची. पण आता असं वाटतं मग ते अभ्यास करता करता मुलाला शिकवा. तर म्हटलं तुम्ही रोज रात्री येत जा, मी ट्युशन घेत जाईल. जमला आता काही विषय राहिला का? आता तुमची वहिनी तुमचा क्लासही घेते, अजून ते बंगरेशा 2-4 पोट्टे जे कोणी असेल ते सगळे चिंगरे पांगरे इथं घेऊन यायचे. मस्त बिलकुल शिकवते, काहीच टेन्शन नाही. ओके. हॅलो, मी बोलतो म्हणलं. नमस्कार म्हणलं मामाजी. कुठं आहे सध्या?
इथं रामपूरले सध्या रामपूरले नेमकं डॉक्टर झालो बसलो होतो. हो बोला ना. हा बोला. काय म्हणलं ते खोली सोडली मध्ये संकेत ना कसं काय म्हणलं ते कुठं आहे ते सध्या? अरे म्हणलं ते मी आता गेलो होतो मानमोड साहेबाच्या घरी तर समजलं मला. तर म्हणलं खोली सोडून गेले म्हणे मला सांगायचं असतं. काय सांगता काय करा आता मॅम तुम्हाला सांगा अजून तुम्ही अडोशाने येतो. ते कसं याचा निर्णय झाला जगांच्या बाबाचा आमच्या सगळ्याचा की बा अपडाऊन करायचं म्हणून मग संकेत मग माटीच्या इथून करून राहिला. माटीनेच फोन केला म्हणे इथूनच कर म्हणे. असं मग तिथं आहे का तुम्ही असं सामान घेऊन तिथं गेले वाटते मग सगळं नाही का? हो तेच म्हणलं इथंच आम्ही आता सध्या सगळे बसूनच आम्ही. आणि एकटा मातीच्या घरच्या बाई हो याचे समजा क्लास घेतो म्हणजे काही विषय नाही. त्यामुळे टेन्शनच नाही आता मस्त अपडाऊन करते रे टाईमशी रेस्ट आहे काही विषय नाही. ओके म्हणा पण आता आपल्या इथं का बिघडलं असतं दोघे शिकले असते तर सांगायला तर पाहिजे एखादं टस्त मारायला पाहिजे होता. बरं ठीक आहे पाहतो तुमच्या हिशोबाने. हो मारतील मला जास्त कामं नको सांगतो मला ते बैलन धुणं आणणं चारान गिरान दैनन हिंदी मारत राहत का तिथं? अरे म्हणलं काय राजा जवळ बा काही बोलता का? म्हणलं राजा आमच्या इथच्यासारखा पोट्ट राहते का? तुमच्या इथं तर राहते का म्हणलं ते? हो पण म्हणलं जरा कामं धंदे कमी सांगतो नाही तर मग चला चालले बैल पोवाळणी ना चालले वावरायनं जरा त्याला अभ्यासाकडे लक्ष द्यायला लावतो. तेच म्हणलं नाही ते काही टेन्शन नका घेऊ आहे ना तुमची बहीण मग काय तर यायला ट्रेनच करते ती. हो काहीच टेन्शन नाही. मग BSc ॲग्री आहे ती बी मग गोल्ड मेडल आहे ती मग सोपं आहे का? ठीक आहे ठेवतो मग. हो ठेवतो. आता नाही का तेच बरोबर म्हणलं लागते काय करतात मारतीच्या पुढे बोलता येत नाही कोणाला. बरं ठीक आहे ना. हो चालते मग पद्धतशीर. ठीक आहे ठेवतो फोन मग. बाबा म्हणून तर तुम्हाला थांबा म्हणून राहिलो. बातमीच तशी आहे ना जबर. मग काय बातमी आहे त्याच्या तुम्ही वाचली नाही का? हो आत्ताच पेपर आले म्हणा काय ब्यास पहिले घेतला. अरे लस खतरनाक बातमी. काय तर आता काय इमा भेटते वाटते लोकांना नाही का? म्हणून आपली तर वावर नाही काय फायदा काय भेटते मग म्हणजे काही भेटून राहिलं काही म्हणजे कोणाला काही भेटून राहिलं का? अरे भेटायचं नाही थांबा जरासं निराका काय आवासूनच असता का? थांबा जराशी हे पाहा पहिले मानमोळीचं. मानमोळे आपला शांतारामचा मेवना मग त्याच्या घरी पाहणं काय झालं तर ते कलुशा का? हो त्याचं काय झालं बा? त्याचं काय झालं? हा भार मोडली का त्याची? नाही ना थांबा तुम्ही वाचत द्या राजा. मानमोळे यांच्या घरी दरोडा 4 व्हीलरसह 10 लाखाचा ऐवज लंपास. 10 लाख रुपये 4 व्हीलर बी का? बरं 4 व्हीलरचा काही विषय नाही ते काय डब्बाच होता. पण 10 लाख रुपये नेले का? विस्तार वाचू देता का? थांबा जराशी. हे काय पुढे शहर प्रतिनिधी 14 ऑगस्ट. सदर घटना ही प्राध्यापक कॉलनीमध्ये रात्री 1:23 14 ऑगस्टला घडली असून सदर घटनेमध्ये आपले मानमोळे साहेब यांचे 10 लाख रुपयाचे सोन्याचा ऐवज आणि त्याचबरोबर 4 व्हीलर गाडीसुद्धा लंपास करण्यात आली. सदर घटनेची माहिती सकाळी शेजाऱ्यांना लागल्यावर पोलिसांना ती माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी केली असता आपलं मानमोळे यांना बांधून ठेवण्यात आलेले होते. त्यांना थोडीशी मारझोड करण्यात आलेली होती आणि सर्व माल हा जो काही ऐवज लंपास घेऊन ते फरार झालेले होते. आपल्याला का सांगा आता चहा नाही पाहिजे कोणाला? हो चहा नाही पाहिजे झुमरे आपण गेलतो ना रात्री. कसा कोण करी ते पहा आता 10 लाख नेले म्हणते सांगा आता. रात्रीच तर ते जगण्यात ते बुडा आला वाटते नाही रे. रे काय नुकसान केलं का त्यानं? मोठ्याला जर राहू दिलं असतं ना दरोडा पडला नसता. मग रातभर निरा हिंडतच राहायचं ना मोठा. आता उठ मग उठ इकडे जाय तिकडे जाय. तर मग काय आता शेवटी पाय म्हणलं. हो रात्री आला बरोबर इकडे दरोडा पडला म्हणजे त्याच्या घरी. कालच तर आले ती. असंच आहे ना जिथं तिथंच भरून द्यायला लागते. दरीतली माती दरीतच जिरत असते. कंदिलाबाजी तुम्हाला सांगून हरामाचं पतत नाही बरं. हरामाचं तुम्हाला हे बा किती काही घबाड सापडो एक ना एक दिवस तरी त्याचा पता लागते. म्हणून म्हणलं जे काय आपले 4 पैसे कमान खान आनंदात राहा. मध्येच म्हणलं का म्हणा घबाडाचं. हो ना लोकांचं काय म्हणजे लोकांना माहीत पडलं का? अरे बा घबाड म्हणते सापडणाऱ्याला होईन आपल्याला काय करायला लागते त्याचं घबाडाचं नेमते. पण याचं काय म्हणतं पुढे वाचणं मग काही काय पुढे काय वाचत राहिला आता झालं ते पुढचं हे तपास करत आहे ते तपास करत आहे ना साय ढमकाय झालं ते आता काय पाहत राहिले का? आता काही नाही गेले ते 10 गेले त्याची गाडी गेली काही विषय नाही राहिला. फक्त मारलं किती हे पाहा लागणार आता. हो शांतारामच्या घरी निरोप दे रे बा झुंबर. हो तेच काम आहे तुझं. हो सांगून दे जाऊ बिस्किटचे पुढे घेऊन एरिया आपल्या कमांडरला सीट आहे नाही आहे. माझी ट्रिप तरी होऊन जाते मग. हो चालले जाऊ पटकन भेटीले जाय बरोबर झुंबस जाय म्हणलं तेवढी वार्ता पोचून दे. हो लवकरात लवकर शांतारामला म्हणा निघा लागते म्हणा. हो मध्ये जा लागते. हो चला मग आता. हो गाडीची भरती होऊन जाते मग आता. हो जाय रे बा लवकर. गाडी आहे म्हणा लवकर चला म्हणा. वाटते गावभर नाही का? रामपूरची जत्रा आली ना. एक पुडा घेऊन बिस्किटचा 5 रुपये आला पारलेचा. आता काय विचारते काय नाही. आता जे आहे ती स्टोरी सुरू आपली. तुम्ही इथंच होते नाही बडबू समजा तुम्हाला माहित नाही का एवढा मोठा दरोडा पडला तर तुमच्या कॉलनीवाल्याला काही अतापता असते का नाही म्हणलं काही? आमच्या गावात तर जे एखादं कुत्रं भुकलं तर सर गाव उठते बा. तुम्ही राजा म्हणलं इतका मोठा दरोडा पडते तरी तुम्हाला माहित नाही. ते काय तर बा रातचीच मीटिंग झाली ना आमची म्हातारमार साहेबाच्या घरी परवा दिवशी दरोडा पडला. हो तर मग आता आम्ही म्हटलं बा काय करा. हो असे जर दरोडे पडले तर मग तर आता आम्ही साहेबाला भेटलो. खादोळे साहेब हे ते सगळे कॉलनीतले आम्ही याच्या घरी आलो मीटिंग घेतली. पण बा साहेबाचं म्हणणं आलं की काय आलं का कालच दरोडा पडला आता चोरी इकडे काय येते. लोक सतर्क झाले. पण काय झालं का लय हिंमतवाला डबल इथंच मारला त्याला हात आले का लय खराब काम झालं. हो ना आता आमच्या मेवणी बाजी गिरेमानच नाही बरोबर एवढ्या. हो ना आता बहीण ती इतकी काळजीत पडली तर काय झालं काय नाही. हो ना काय समजा मग कशी काय घटना कशी घडली म्हणलं नाही म्हणलं समजा मेवणी बा काय
काय सांगा आता हो ना, कसं सांगा हो ना. त्याला कसं अचानक आले ते अचानक एकदम. माणूस घर झोपीत होता 1-1:30 वाजता बरोबर चाल केली त्यानं. आता उद्या सकाळी झेंडावंदन आहे, लवकर झोपला म्हणून हो ना. पण ते काय झालं, मोठा घोर झाला हो ना. एकदम तोंडापुढेच उभा राहिला. हो मी असं बाहेर टॉयलेटला बाहेर निघालो होतो. मला पाव जरासं बाहेर आल्याबरोबर डायरेक्ट माझी मानगुटीच पकडली. पण आधीच तर माझी मान अशी आहे, मानगुटी पकडली सोडलीच नाही. 2-3 रट्टे दिले. मग सांग काय आहे तर म्हटलं बा असं आहे, काहीच नाही मापाशी, सगळं आता बँकेत आहे. बँकेत आहे म्हणलं. मग काय म्हणे, मग काय केलं त्यानं, कायचं बँकेतून कायचं काय निरा मारणं सुरू केलं. हे पूर्ण हे पा हे जे मानीच आहे ना, इथं मी मारलं त्यानं, हात मोडला माय हे पाय पुढचा असा पुरा फिरगायला असा 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 लंबा गोल गोल फिरवलं मला. 2 कंबळ्यात मारल्या. मला सांगतो बा कसंही त्याला. मग मला बा अंगावर तर सोनं आहे तेवढं देऊन द्यावं लागलं. काय करता मग, नाही तर मग जीवानं गेल्यापेक्षा पैसा गेला पुरला. दिलं बा. गाडीची चाबी मागितली, गाडीत बसले शाननं गेलेल्या कायचे. हो का, मग गाडीचा काही तपास लागला म्हणते, मग काही लागलं काही आता पता. मी गेलो का पाहिले गाडी कुठं नेली काय नेली. सांगा आता तुम्ही बी असे विचारता राजा. माणूस कोणत्या खोरा, तुम्ही कोणत्या खोरा. एक्सरेचे रिपोर्ट नाही आले अजून, माझा हात मोडला. मग काय काय मान पुरी सुजली बा, तोंड पुरं पा इकडलं पा पुरं सुजलं. हो म्हणा, पण तरी मी काय म्हणतो मानमूळ साहेब, माणसानं किती काही संकट आलं माणसावर तरी धीर नाही सोडला पाहिजे. तुम्ही धीर सोडला. धीर कायचा राजा. दोघं होते ते दोघं, मी एकटा. मग माय चालते का, त्याच्यापाशी माहीत नाही का. मग आपल्याला काळी नाही सापडे, मग आपल्या घरात काळी सापडते का. मग किती काय पाहिजे काळी नाही सापडत आपल्या घरात. तर काय अशी परिस्थिती झाली ती आता. तोंडावर बांधेल होते, नाही तर ओळखले असते. CCTVत काहीच नाही दिसून राहिलं. काय झगले घालेलं आहे त्यानं, तोंडातही घालेलं हेल्मेट. काय दिसणार आहे काय ओळखता. CCTV कॅमेरे काय कामाची. 3 महिने सगळंच बरोबर होते, काही टेन्शन नाही आता. हो फक्त आता तब्येतीकडे लक्ष घे, पैसा काही महत्त्वाचा नसते. हो जाऊ दे. हो 10 गेल्याचे जाऊ दे आता, काही विषय नाही. मस्त आता शेप आणलेले आहे. हो शेप खाय तू. हो म्हणलं 2-4 दिवसात चांगला झाला पाहिजे. हो टेन्शन नाही. काही होते म्हणे सुट्टी. आता काय सुट्टीचं काही नाही आता. आता येईलच माहीत आहे, काही देते म्हणे 2-3 दिवस ठेवा म्हणे. हो त्यानंतर पाहू म्हणे आता हात गीत काय होते तर सगळं. मग आता सध्या BP शुगर आहे ते सगळं लेवल. नंतर आता 2 दिवसांनी होईल सुट्टी. ठीक आहे. मग येऊ का मग आता घेऊन बा. हो काही अडचण नसलं तर आम्ही बसतो जरा भर, काही भेटील येतील तुमच्या. मग जातो आम्ही थोड्या वेळा. हो ठीक आहे, बसतो बाहेर मग. हो बसा काही हरकत नाही. अशी परिस्थिती आहे आमच्या मेवणीबाजी आता. हो जाऊ दे, जे झालं ते आता काय त्याला इलाज नाही. पण आता उद्यासाठी सूचना आहे. सर्व सबस्क्रायबर बंधू भगिनींना एक विनंती आहे. उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे उद्याचा व्हिडिओ बनवणे शक्य होणार नाही, कारण की कार्यक्रम वगैरे शाळेमध्ये असतात. त्यामुळे रवसरचं हे शक्य नाही. त्यामुळे उद्या व्हिडिओ येणार नाही. आजच सांगितलेलं बरं, म्हणजे टेन्शनचं काम नाही. ठीक आहे, उद्या काही भेटू नाही, परवा दिवशी भेटू शेतीचा विषय घेऊन. धन्यवाद.